तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला पुढच्या काही वेळात सुरुवात होणार आहे। आपण सध्या नाशिकच्या वाकडी बारव परिसरात आहोत, ज्या ठिकाणून गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। खरं तर वाकडी बारव हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडळ जे आहेत ते आपले देखावे या ठिकाणी उभे करतात आणि एकामागून एक या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10:30-11 नंतर सुरुवात केली जाते। खरं तर या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचं जे उद्घाटन आहे किंवा जी सुरुवात आहे ती जे इथले स्थानिक पदाधिकारी असतात, स्थानिक नेते असतात, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत केली जाते आणि त्यानंतर मानाचे जे गणपती आहेत ते एकामागून एक या ठिकाणी विसर्जनासाठी निघतात। तब्बल 14 तास यंदाचा हा विसर्जन मिरवणुकीचा संपूर्ण सोहळा जो आहे तो नाशिककरांना अनुभवता येणार आहे। नाशिकच्या वाकडी बारवपासून ते रामकुंडापर्यंत संध्याकाळपर्यंत हे लवकरात लवकर हे सगळे मंडळ जे आहेत ते गंगेपर्यंत पोहोचावेत आणि विसर्जन व्हावं यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून देखील पोलीस जे आहेत ते या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवून असणार आहे। या एकूणच विसर्जनी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या वाहतूक मार्गात देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे आणि पुढच्या काही वेळात या विसर्जन मिरवणुकीला नाशिकमधून सुरुवात केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।